लक्ष्मी आता काढून ठेवूया आलेला आहे तर तिचेही मी आभार मानते बुवा आणि गजराला सुरुवात करते. मी गजरात सुरुवात करते म्हटल्या बरोबर अकडनं जोर करतात. बुवा जरा बघा, बुवा जरा बघा, बुवा पेंगता. पण कसा तुम्ही किती उडव म्हटला तरी बारीला येऊ. आणि मी माझी पहिली बारी आ मी नाक दाबल्याशिवाय ह्या बुवा काय तोंड उघडतला ना आणि जास्त काय बोलणार ना. पण बुवा बोल बघा सांगितलं ना काय बोलशी सांभाळून घे, सांभाळून घे. बुवा जास्त काय बोलणार नाही. हा बुवा काय बोलणार हो बुवा नावाजलेलो हो बुवा होय ना. तुमच्या पायकरवाडची शान होती त्या का बोललाय तर उद्या तुम्हीच यश वाटसन. काय आमच्या बुवा कसा बोलले नाही ना. बुवा भाव फिरले तुझ्या फिरले फिरले. भावांवर विश्वास ठेवू नको. पदार्थ बनवून अगदी घरी युट्यूब वर बघून नाही येत तरी आपला कसा तरी होऊन दे पण आपले पदार्थ करून खाल्ले. या बुवान जास्त खाल्ले म्हणून या फुगला पण नुसताच फुगला. पण बुवा कोणी बुवा या कोरोनाच्या काळात बुवा पुरणपोळी उकडीचे मोदक आता गणपती केले की गणपती म्हणून पण बुवा नाहीतर केक ह्याच करत होते. या बुवा काय आज झटपट जमाना येईल. डबल बारीचा याच होत चालला. डबल बारी सुद्धा आता 2020 वर येली आणि 2020 सगळ्या बुवांनी हयदोस घातला होय ना बुवा. जेव्हा हे बुवा भजना करी डबल बारी करी दे बुवा तेव्हा त्यांना विचार डबल बारी म्हणजे काय. आणि आता जे बुवा भजना करतात डबल बारी करतात
काय बुवा 2020 मी वाईट म्हणत नाही. 2020 काळाची गरज आहे. कारण आता कोण लोक 4-5 वाजेपर्यंत थांबत नाही. कोण ना आता तुम्ही पण आता लवकर ठेवलंच म्हणून. आता 2 वाजले, बुवांचे गजर झाले, अभंग पण कोण थांबत नाही बुवा. गजर झाले 2 बुवांचे की माणसं वाटेल लागली. पण तेव्हा बुवा थांबायची, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता जमाना बदललो, आता कलियुग गेला बुवा. काय बुवा या कलियुगात हरिनामाचं विसर पडलो. भजन म्हणजे काय? भ म्हणजे भक्तिरस, ज म्हणजे जनसमुदाय आणि न म्हणजे नतमस्तक होणे. भक्ती रसामध्ये जनसमुदायाला नतमस्तक करणे बुवा म्हणजे भजन. गो बुवा होय ना. रामकृष्ण हरी, रामाचा उच्चार कृष्णाचा आचार बुवा. रामकृष्ण हरी आणि हरीचा विचार बुवा. या बुवा काहीतरी लोक पावत चालला म्हणून काय म्हणताय? 2 झाले पूर्ण हो ना. जरा जोर धरून काय कलियुगीला कलियुगात बुवा काय सांगता येत नाही. कधी काय कोणाचा होय काय सांगता येत नाही. तेव्हा भजना करताना भजनातून बुवा सांगत लोकांना मोबाईल वापरू नको, मोबाईलचे घर बैठे सांगत. आणि आता बुवा अशी वेळ येईल की आपल्या स्वतः कामका मोबाईलवर लोकांपर्यंत पोहोचूचा लागता. त्यासाठी आपल्या मोबाईल आता ऑनलाईन डबलवर येईल बुवा. काय करणार बुवा? कोरोना येईल होय ना. तेव्हा अगदी सगळ्यांना सांगू मोबाईल वापरू नको, मोबाईल वापरू नको. आता लहान पोरापासून सगळ्यांच्या हातात मोबाईल. अगदी या कोपऱ्यापासून सुरुवात केलेली आहे ती अगदी शेवटच्या कोपऱ्यापर्यंत बुवा मोबाईल मोबाईल आणि मोबाईल. सगळा मोबाईल मुळे फुकट गेलेला आहे. काय मोबाईल वापरा, लहान पोरांनी पण वापरा, पण त्यांच्यावर लक्ष त्यांच्या आई वडिलांनी ठेवू हवं. महिला वर्ग पाठी बसलं काय त्यांच्यावर लक्ष त्यांच्या आई वडिलांनी ठेवू हवं की मोबाईल कितपत वापरू हवं. ऑनलाईन अभ्यास असता 1 तासाचो आणि मोबाईल यांच्याकडे किती 5 तास. आणि पोरीकडे जरा जास्तच लक्ष द्यावं. या बुवाकडे पण जरा जास्तच लक्ष द्यावं. बघा हो काका याच्याकडे लक्ष द्यावं. भजनात सुद्धा मोबाईल वापरता. हो बुवा वापरतो नाही म्हणत नाही, पण कसा पोरी पण जरा जास्त लक्ष द्यावं. कशा म्हणतात ज्यांचे फोन सायलेंट नसतं, ज्यांचे म्हणजे पोरींच्या सांगतो सगळ्यांनी ऐका. बायकांनी तर विशेष ऐका. ज्या पोरींचे फोन सायलेंट नसतात, अगदी रिंगटोन मोठ्या ऐकवत येतात सगळ्यांना,
ती पोरगी चांगली असता, चांगली असता. आणि ज्यांचे फोन सायलेंट वर असतो, फोन येलो की लगेच काहीतरी पळता कोपऱ्या. ते जरा सांभाळून लेकीवर आपल्या लक्ष द्यावा. हो काका, या बुवावर लक्ष द्यावा. या बुवा माका सायलेंट वाला दिसता, कधी हुर जाय समजायचं ना. गो बुवा गो. झोपला. बुवा काय प्रतिसाद देत नाही वाका. पण गणपती उत्सवाच्या निमित्तानं डबल वारीचा जंगी सामना बुवा श्रीकांत शिरसाट आणि बुवा संतोष मिरासी दिनांक 26/9/2021 रोजी रात्री 9:30 वाजता दीपक पाळकर बुवांच्या निवासस्थानी. ₹50 पारितोषिक आहे. धन्यवाद. हॅलो बुवा, आज लय थट्टी तर माझ्याकडे अजिबात बघित नाही. बुवाचा नक्की झाला तरी काय? अगो तुझ्या भजनात चालू असताना माझा चेहरा बघ बुवा कायम हसरू असता. तू बाजूक बसवर जरी बोलावलं खुर्ची घेऊन तुझ्या मांडीवर पण येऊन बसाल भजनात. पण या बुवा बघा आमचा कुसक्या कसा फक्त फुगला मासाच वाढला, बाकी काय ना. याचा काय ना. काल सुंजोर करतो. पण कसा बुवाच्या गावात येऊन बुवा कस बुवा तशी मर्यादा सोडणार नाही. बुवा माका कळता कधी काय बोलत जाता. तर बुवा काय म्हणताय? वारकरी बुवा अशोक पाळेकर यांच्याकडून ₹50 पारितोषिक आले. धन्यवाद. बुवा म्हणून काय म्हणताय? भजनाचं ऑर्केस्ट्रा चालेल बुवा. आता ह्या बुवा काय वेगळा सांगू नको की भजनाचं ऑर्केस्ट्रा कसं केलेली आहे. काय आता भजन म्हटलं उडव पेटव चाला का गदळून टाक या सगळा झालेला हा बुवा. आणि या बुवाचे या गावात बाह्य झालेलं
माहिती आहे काय भजन सुरुवात केल्यानी बुवानी भजनाक सुरुवात केल्यानी खंयचो पण बुवा असून दे आता सुरुवात कशी करतात भजनाक दिनांक 28/9/2021 श्री संदीप पुजारे आणि श्री अभिषेक शिरसाट डबलबारी यांची डबलबारी श्री दीपक बुवा यांच्या निवासस्थानी 28 तारीखला म्हणजे सलग कार्यक्रमच असत वाटतं हा ना नक्की तर ओंकार पाळेकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद जागरणा भरपूर 21 दिवसाचा गणपती चांगलं जागावून विसर्जन करणार वाटतं तुम्ही खरंच बाई हा बुवा एवढा आमच्याकडे पण करत ना आमच्याकडे पण गणपती असतात पण एवढ्या लेट आमच्याकडे 1 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत तो पण एकाच दिवस आम्ही बुवा सिंगल वारी सुद्धा 11च्या आत संपून घरी येता उगाच लोक झोपलेली 12 वाजता आणि कशात त्यांना उठून जायचा हे वाटतं माका तरी वाटतं हे झोपतच नाही 31 दिवस फुल जागरण फुल अगदी गणपती जागवतात वाटतं हा बुवा पण भारी काय जाशील तर त्यांका पत्नी आणि हा बुवाच नाही दिला नाही का हो या बुवाच जर नाही दिल्या तर माझ्याकडे यावं भजना का वाजू खंजिरी काय कसे पण असू दे पण अंगाची कला बुवा भजनात सुरुवात केल्या मी जो काय जोर धरलेली आता म्हटलं भजनात खरी सुरुवात झाली पण माझ्या भजनात वाजवीत ना फक्त भारतीकर साथ देणार की काय अजून एकदा जरा वाजून दाखवा त्यांना मंगेश पाळेकर बुवा अरे वा एका की नाही पण वाजू की नुसतं मोबाईलवर इल्यापासून मोबाईलवर याच्यावर आधी लक्ष ठेवा इल्यापासून फोनात बसल्यापासून मोबाईलवर अमोल पाळेकर यांच्याकडून खंजिरी वादक सुप्रसिद्ध पाळेकर वाटते खंजिरी वादक मंगेश पाळेकर घेऊन जावा काय तर वंदे बुवान दिल्यांना नाही खरंच पण आणखी पेटले तर आग लागत पण नाही खरंच आता वाटलं खरा पाळेकर वाडी भजनाची गाणं पण जिल्ह्यावर लक्ष ठेवा तर बघा
या बुवा ऑर्केस्ट्रा नाही म्हणत आहे मी, या बुवा ते अगदी बुवा वादक असत त्यांनी आपली कला आपल्या समोर सादर केली, पण भजनात ऑर्केस्ट्रा चालले बुवा म्हणजे आताची सगळेच बुवा तुमका पण पट्टा काय ऐका बुवानो, आताचे सगळेच बुवा गजरात सुरुवात केली की काय करत, गजरात सुरुवात करूच्या अगोदर जी काय नवीन नवीन गाणी इली ती वाजून दाखवतली, होय ना? आधी नवीन नवीन गाणी वाजून दाखवतले बुवा, तू पण वाजवशील ना ग बुवा? बाई चिडली म्हणजे लई वाज खवाय ना सगळ्या बुवा बुवा तेव्हा माझी बहीण बारी करी डबल बारी करी अक्षरदान कोणे या गावात पण तिने केलं, तेव्हा असं काय नव्हता, या आत्ताचीला भजनात बसले गजरात सुरुवात केली गजर लावलं बाजू अगदी शांताबाई सगळे सगळ्यांनी आता काय ओ शेठ ओ शेठ तुमचा नाद जायलाय गे, ओ शेठ तुमचा नाद जायलाय गे, ओ शेठ तुमचा नाद जायलाय गे. बुवा मी काय सगळे म्हणून दाखवित नाही, पण अशी काय गाण्याचा सुरुवात करतनी की बुवाचो गजर खायचो आणि बुवा गाणं खायचा म्हणता, ह्या बुवा परिस्थिती आहे ही. हंका अजून पेटून टाक थंडी लागता का? तर बुवा या काहीतरी कमी हो का काय, आपण भजनाची परंपरा आपल्या कशी चालू ठेवूची, आपण भजन म्हणजे काय तर लोकांपर्यंत पोचू गावा. जर गाणीच मला बुवा बोलवलेली असता तर होय त्यांनी एवढे 3-4 दिवस सलग डबल बारी ठेवण्यापेक्षा चांगलं एक 20-30 हजाराचं ऑर्केस्ट्रा ठेवलेली असतं, होय ना? काय ते बाई करू बुवा बुवा. तर या भजनाचं ऑर्केस्ट्रा करू नको म्हणून काय म्हणते याच्यासारखा तुझ्या लय जळतात बघा. साला काढ म्हणतात, साला काढ काय बुवा. सोनू सोनू बुवाचं सोनूच नाव आहे ना, ते म्हणते का सोनूच म्हणत बुवा.
काय 2 वर्ष झाली बुवा अजिबात म्हणजे. पण एकदा हिला होता घरी माझ्या बोलवलं होतं तेव्हा हिला होता तसा लय चांगला बुवा गो बुवा. तसं माझा प्रेम आहे याच्यावर बघा. काय या बुवा तसाही जळपळत राहतात पण काय यांचा लयच चालू आहे. यांका काहीतरी आधी न्यावं. बुवाचे भाव हैसूरले उठून मागा वाटा खाली गेले आणि कालसून जोर करू लागले. आता तुम्ही म्हणता उडव पेटव साला काढतेची हा म्हणता उद्या काय ह्याच्या बरोबर मागा डबल बारी करूच्या. आमचा दोघांचा आज होय जास्त पेटला मारणापर्यंत इला तर तुम्ही जशाल. गाणं पूर्ण मनोक सांगतात हो नको नको नको. काय मी एवढा चांगला भजनात ऑर्केस्ट्रा चाले आणि मीच गाणी म्हटले बुवाक सांगा. पण बुवा म्हणणार नाही कारण आता ते का मी सांगितलं तसा बुवा आमचा शाना एकदा सांगून ते का सगळा समजताना पोरक शोधपत वाटता यो बघा होया. पण तो मोबाईलचा काय लक्ष बाहेर काढीत नाही. ते का मी म्हणतो एवढ्या आतापासून एवढं मोबाईल कशात देऊ. बायको हा म्हणता त्याची बघा म्हणजे तुमका सून पण रेडीमेड आणले त्यांनी काय आताचे पोरगे डांबरटच असतात बघा. जा बघतील तर मागतात जा बघतील तर मागतात बघा. आता असंच बघा बंड्या नावाचं पोरगो असतात हो ना या तुका म्हणतात की रे बंड्या बारको त्याच्या एवढं हो बघा. बंड्या नावाचं पोरगो असतात एका टीव्हीचा लय फॅड असतात. टीव्ही मोबाईल सगळ्यात असं काय होतं बघा. एकदा तो टीव्हीवर ना डव साबणाची ऍड बघता पाहिजे डव साबणाची ऍड बघता आणि घरी बाबांका सांगता की माका यो साबण हवंचा. बाबा ते काय सांगत घरी हातो साबण वापर तुका काय भेटणार नाही नवीन साबण. पण यो बंड्या लय भारी हो. बंड्या काय करता बाबांच्या खिशातले पैसे चोरता आणि डव साबण घेऊन येतात आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये गो बुवा बाथरूम मध्ये डायरेक्ट साबण घेऊन आणि डव साबण खोलताना अगदी चोळता तोंडा मिंडात साबण लावता आणि बाथरूमच्या बाहेर येतात. तेवढ्यात बाबा घरी येतात. बाबांका समजताय की ह्यांनी माझे पैसे चोरले आणि हे साबण विकत आणलेला हे आपलं साबण लावून चांगलं भरून बाहेर येतात आणि धडकन याचे बाबा याच्या कानाखाली लगावतात. यांनी पैसे चोरलेले समजतात ना नेमका. कानाखाली लगावल्या बरोबर बंडे आपलं एक हात गालावर घेऊन रडत घरात आपल्या घराच्या बाहेर वाटेक लागता. राग इले नसता बाबांचं. घराच्या बाहेर वाटेक लागता जाता रडत जाता आणि बंड्याचा मित्र येता सिद्धू. बंड्याचा मित्र येता हो बारको. तो आपलं बंड्याक रडतेला आपलं बघून नाही रडत ना एवढं सिद्धू चांगलं नाही की बाबा मित्र रडते म्हणून मी पण रडतो. त्याका रडून खायचो एका डोका वर करू वेळ नाही. तर ह्यो आपलं गालावर हात घेऊन असता बंडो आणि बंड्याची तीच बाजू नेमकी चमकत असता. कानाखाली मारलेली हो तीच बाजू चमकत असता. तो बंड्याचा मित्र विचारता बंड्या ये लव है ये डव है. बंड्या काय विचारता हे जाऊ नको पळशीत होईसू. बंड्या ये लव है ये डव है. बंड्या काय सांगता बाबांनी कानाखाली मारलेली. बंड्या काय सांगता ना ये लव है ना ये डव है ना ये लव है
ना ये डव है, ये तो मेरी आवशी का घव है. अशी आताची पोरं. पण यो बाबू चांगलं. कोण नव्हता माझ्या बाजू, त्या बुवाच्या बाजून सगळे होते. तेव्हा पहिलं येऊन नेहमी नंबर लावला. माझी एकटी आम्ही जातोय. तर बुवा या भजन आपण भजनाची परंपरा अशीच चालू ठेवूया. म्हणून काय म्हणते तर बुवान चांगली सुरुवात करून दिला ना. काय बुवा बुवा बरोच जोर दिलेलो होय ना. हा तुका बघतोय गो, तुका सोडतलंय नाही मी. काय असत कोलगेटची ऍडव्हर्टाईज करतो का की शाईन मशरीची? कोलगेटची ना. हा गावठी तंबाखू बरा, नाही तर काय कोळशाची शेळकुंड. हा शेणीची. आता जोर धरा काय तो मगापासून पेटूक सांगतात पेटव पेटव. बुवा चण्याच्या झाडावरच काढला. बुवा तुला चण्याच्या झाडावर नेऊन चढवतील
आणि कधी आपट्टील घाली सांगता येत नाही. आणि काय बुवा सांगता त्यांच्या झिलावर लक्ष ठेव बुवा. तो त्याच्या अंगात किती कला होत तुका माहित नाही. त्याच्याकडे जरी शशिकला असली तरी इतर कला त्याच्याकडे होत हे तुका माहित नाही. फक्त तू मोबाईल मध्ये डोका घालून ना एवढाच बुवा दिसता बुवा. सायकल मोटरसायकल आयचीआर पासून आमच्या पाळेकरवाडी जेवढे गाडी आहेत ना तेवढे सगळे गाडी तो चालवता. आणि आता तो 12वीचा तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कारण कला ही काय ईश्वर देणगी आहे. कोण कसं असतात. आणि बुवा काय सांगता ह्याच्यावर लक्ष ठेवा बुवा. हे असे सांगणारे ना असे सांगणारे भले भले बुवा गेले. समजला काय काय झाकली मूठ बुवा 1.25 लाखाची होय ना. हा प्रणाली अनुभवने एक डोळा चकना किधर भी देखना. हो बुवा इकडे बघ. बराच काय काय बोलला बुवा. काय ऑर्केस्ट्रा करू नको. बरोबर आहे बुवा. काय आपण सांगायचं लोकांका आपण सांगे लोकांनी आपण जर लोकांका सांगणार तरच लोक करणार. काय एक पॅक मारल्यावर एक काडी उभी राहता. पॅक मारून येईल की काय सगळंच काडी फुल होत ते होय तर बघा बाबा. काय बुवा कलेत काय कुठेही मरण नाही. आणि याच पाळेकरवाडीत काय तर सगळ्या गावात बुवा. आणि काय बुवा मोबाईल मध्ये मगाशी सांगितलंच ना 28 तारीखला अभिषेक सिरसाट आणि श्री संदीप पुजारे यांची 28 तारीखला 9 वाजता बारी आहे. तर त्या बारीचा सर्वांनी लाभ घ्यावा. या काय सांगता 28 तारीख एक बारी आहे. पुढचा कोण सांगेल यावा बघू घ्यावा. हयच आणा नक्की आणा बुवा. काय विचार न झाला तुझा उगाच कोण पण चिठ्ठी लिहून देत तुका. काय म्हणता बुवा असा झाला माझ्या ह्याच्यावरच बुवाची नजर. हा काय 4 हाडा असली तरी मजबूत बुवा. हे असे भले भले सांगणारे गेले 4 हाडावाले. तर बुवा पाण्यात गेल्यावर मगरीशी जंगलात गेल्यावर वाघाशी आणि बुवा इथे पाळेकरवाडीत आल्यावर पाळेकरांशी चुकून सुद्धा नादात लागू नको. कारण जिओचा टॉवर आणि पाळेकरांची पॉवर नेहमी बुवा फुलच असतात. खायच्या पण कोपऱ्यात जा गो बुवा फुल नेटवर्क मिळतं आपल्याला. समजला काय. आणि काय बराच काय काय सांगितलं ना नाये डव नाये लव बुवा. आता काय कलियुगाचा तुका बघताय हळूहळू. आमचे आबा संजय नाईक यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमच्या मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. उत्कृष्ट बुवा तबली वादक झान वादक आणि सगळेच कला त्यांच्याकडे पण. तसेच हा लक्ष्मी हार बुवा लक्ष्मी आहे. तर पियुष पराग पाळेकर यांच्याकडून हे अशी बहुमोलाचं लक्ष्मी हार आलाय. तुम्ही इथे गळ्यातच ठेवणार आहे बुवा सारखा काढून नाही ठेवणार आहे. त्यालाच वाटतं बुवा नाही ना. हा तर बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं पोवाडं घेतलं अतिशय सुंदर बुवा. तर जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अरविंद पाळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. आमच्या मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद.
मास्तर नाही तो जमाना गेलो. बुवा सांगितलंय काय पहिली बुवा भजन करायचे त्यावेळी बुवा आणि बुवा सांगता आणि आताचे बुवा तू कधी आताच्या लावून काय गो आताचे बुवा बुवा आपण पण ताच लावला ऑर्केस्ट्राचा पहिली भजना म्हटल्यावर काय लोक कुठून कुठून यायचे. आता पण इथे इल्ले कुठून कुठून बरेच लांबून लांबून भजना ऐकू केले काय लोक संगीत ऐकूसाठी इल्ले काय जण बुवा चढूसाठी इल्ले होय ना बुवा लिहून घे 7-12 उतारो काढ. हा तर असं बुवा तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती बुवा गाणं गाण्याचा प्रयत्न करते मी. अरे जाग मराठ्या अरे जाग मराठ्या तुला इथंच जागावाच लागल. शिवरायांची शपथ तुला तुझा न्याय हक्क मागावाच लागल. परकीयांच्या मुंडीवरती पाय तुला द्यावाच लागल. आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर प्रत्येकाला जय महाराष्ट्र म्हणावंच लागल. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. गिरीशी खरी किरीटापरी गिरीशी खरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनल श्री वैभव गुरव साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. आम्ही त्यांच्या मंडळाच्या धन्यवाद. 28/9/2021 रोजी बुवा श्री संदीप पुजारे नाडन तसेच
बुवा श्री अभिषेक शिरसाट यांचा जंगी सामना 28 तारखेला संपन्न होणार आहे. तर या वारीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे. धन्यवाद. हो बुवा उडव काय उडू बुवा सांगता खालसून जोर घरत अहो तू वरसून जोर घर. बुवा मैत्री केलीस तर एका ताटात जेवीन आणि गद्दारी केलीस तर बुवा घरात घुसून मारी. बुवा सांगितलं ना का मी बुवा सांगतोय सांभाळून घे. बुवा काय हा मराठी भाषा वळवळी तशी वळते पळवळी तशी पळते तुझ्या पेनासारखी पळव. उडूया कसा हळूहळू गावचा नाही तर काहीतरी घ्यापोचा है ना बुवा. तर बुवान सांगितलं आणि पुढे आमका बारी करूच्यात. काय बुवा आजकाल कलियुगा राग रुसवा. आज माणसा चांगला सांगितलंस आणि वाईट सांगितलंस तरी काय राग हा येतोच. राग प्रत्येक माणसाच्या अंगी आहे. त्यामुळे काय जरा काही बोललं तरी लगेच राग येतात होय ना बुवा. तर रागामुळे काय क्रोध वाढतो आणि काय होत्याचा सगळा सत्यानाश होऊन जातात. तसा बुवा या आजचा आपला आज पुरता चढवणारे बरेच असतात पण बुवा कोणाचा किती ऐकूचा आणि काय करूचा या झटका जेना तेना समजावा. लिहू निबंध लिहू. हा वय तर तुमच्यावर लय जातात आकडे म्हणता जोर येता तुला कसं घालसून जोरा अकडसून जोरा. काय बुवा आपण लाईव्ह चालू शिस्तीतच बोलू कवा. कारण काय उद्या सकाळी घरी गेलस बुवाच्या तिकडे नेटवर्क नाही फुल एवढा नेटवर्क नाही तर काहीतरी जा आणि पूर्ण बारी बघ आणि बारी बघितल्यावर बुवा कमेंट बघ. कारण काय आपण इथे भजन करतो आज भाविक जणांना हसवायचंच आहे ते आपलं कर्तव्य आहे. कारण काय बुवा सांगितलंय काळानुसार काय 2020 तसंच बुवा मोबाईलचा सुद्धा हा मोबाईलचा वापर आता अतिच होत जाणार आहे. कारण काय कलियुगा हो बुवा चायचं मारोबर आहे का पण कलियुगा तर काय प्रत्येक गोष्टीचा आता हा अतिरेकच होणार आहे. बरोबर ना माझ्या भावानं. हा लय जाता तुमच्यावर पन्नू. हा लिहून घे पण तू पण माका तसं काय बोललं नाही. कारण काय माका काय बोललं नाही तर कसा मी पण काय बुवाची आपली कळ काढणार नाही. बरोबर ना बुवा. तर जराशी काढूया कळ. तर गजराला सुरुवात करते. मी पण बुवा काही जास्त बोलणार नाही. कारण काय बुवा वाडीत बारी आहे आणि आपल्याला बघणारे अनेक भजनी कलावंत आहेत. माझे गुरुवरी आज माझ्या बाजूला बसलेत तर मी त्यांचा मान राखूनच बोलणार. कारण काय बोलणारे बरेच असतात काय तर बुवा बोलला नाही हा नाही चढवणारे बरेच असतात आणि दोन्ही तोंडारे बोलणारे असतात बुवा. चांगलं सुद्धा बोलणार आणि वाईट सुद्धा बोलणार. कुत्र्या कसं भुंकत असतात ते का भुंकूच द्यायचं आपण ते का आणू शकत नाही. बरोबर ना. हा कुत्रा माहितीच कसं असतात बरोबर ना. आमच्या पाळेकर गावात हो आमच्या पाळेकर गावात हरिनामाच्या गजरात आमच्या पाळेकर गावात हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात डबल बारी भजनात हरिनामाच्या गजरात डबल बारी भजनात.
पुरणपोळ्या हे पदार्थ कोणी केले नाही. बरोबर आहे बुवा. कारण काय युट्यूबवर बघून केक बराच काय झालं. आम्ही पण बनवले, तू पण बनवलं असेल नाही? तुला काय येतच नाही बुवा? नाही ना? तर बुवा आजचं युग एक कलियुग आहे आणि काय कलियुगाचा आला फिरा 83,999,000 जयंती फिरून 84व्या फेऱ्यात आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झालाय बुवा. तर त्या मनुष्यदेहाचं आपण सार्थक केलं पाहिजे. बरोबर ना बुवा? कारण पुनरुपी संसारा येणे नाही. जी काय चांगली कर्म करूची असतील काय वाईट कृत्य असं अर्थात करा. बरोबर ना? हो बुवा. म्हणून म्हणते विज्ञानाचा वातावरण यांचा सुद्धा आपल्याला काय विसरत पडत चाललाय. तर काय आई वडिलांची बुवा सेवा केली पाहिजे. बरोबर ना बुवा? कारण आज जन्मदा ज्या आई वडिलांनी आपल्याला हे स्वर्ग दाखवलं त्या आई वडिलांचं आपल्याला काय विसर पडत चाललाय. आणि आजच्या कलियुगात काय चांगल्या गोष्टी नकोय. फक्त काय बुवा आकडे बघ. जरी मी नाही बघितलंय तरी सगळे बघू नको. तो मोबाईल मध्ये असून दे. तो लय हुशारा तर तुका खाई घालून पोचवीत सांगता येत नाही. मंगेश पाळेकरांचं पोरगं होतं. सिद्धेश पाळेकर ड्रायव्हर गाडी चालवता. मग सगळं गाडी चालवता. तर आई वडिलांची सेवा करा. कारण लहान मुलं असतात. लहान नंतर जसं त्याचा वय वाढत जाता नंतर काय मग लग्न झाल्यानंतर काय बघा पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो. बरोबर ना? पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो. फक्त एकदा लग्न झाला की दुर्गा देवी त्या वाघावर बसलेली असतात. बरोबर ना? मी सांगेन ती पूर्व दिशा नवरो जायचंय. आता तशी परिस्थिती झाली पुढे जाणारच नाही. माझाच खरा. तर आजच्या प्रत्येक स्त्रीने आपल्या मर्यादितच राहिलं पाहिजे. कारण पूर्वी संसार का टिकत होते? कारण नवऱ्याच्या पुढे बायको बोलत नव्हती. पण आता बुवा तसा नाही. नवऱ्याच्या पुढे बायको गेली लय पोचलेली बायका. तर त्यामुळे काय संसार आता टिकत नाही. तर काय स्त्री पुरुष समानता आजही आहे आणि ती अशीच टिकून राहिली पाहिजे. बरोबर ना बुवा? तर म्हणून म्हणते या देहात शडार पुनी आज घातले थैमान. श्रमी आई बापाला आज झाडाला पोरान. सारख्या पूर्वी सारख्या कुणी विकार करुणामाता
आणि आताची पोरं काय पूर्वी काय अंगाई गाऊन लहान मुलांना झोपवलं जायचं, पण आता काय मोबाईलच हो. मोबाईल जर नसाल तर काय पोरं ऐकत नाही. तर आमच्या बुवाशी काय करताय, बुवा शाळेत असताना ऑफ लेक्चर होता तेव्हा बुवाचे सर मुलांना प्रश्न विचारतात, काय महिला भांगामध्ये कुंकू का भरतात, महिला भांगामध्ये कुंकू का भरतात. तर ह्या उत्तर कोणा काय येत नव्हता. ह्या आमचा पनू लय हुशारा, पनू स्वतः लय हुशार समजता. माका सांगितलंय माका ह्या नाही एकाच सगळा काय बघुआ. तर सर विचारतात महिला भांगामध्ये कुंकू का भरतात, तेव्हा आमचा बुवा लगेच सांगतात महिला भांगामध्ये कुंकू का भरतात तर पुरुषांका कळत हवा, पुरुषांका कळत हवा, ज्यांची जा जमिनीवर नजर आसा त्याचा भूमिपूजन अगोदरच झालेला. तर या भूमिपूजन म्हणजे काय तर सिंदूर. तर त्याचं बुवा महत्व एवढं श्रेष्ठ आहे की सीतामाई जेव्हा आपल्या भांगामध्ये कुंकू भरत होती तेव्हा हनुमान स्वारीने विचारलं की सीतामाई तू हे भांगामध्ये सिंदूर का भरतेस. तेव्हा सीतामाईने सांगितलं की या सिंदुराने माझ्या तुझ्या प्रभू रामांचं दीर्घायुष्य होईल असं सीतामाईने सांगितलं. म्हणून तेव्हा हनुमान स्वारी काय बोलते, जर एवढ्या चिमुटभर सिंदुराने प्रभू रामांचं आयुष्य होणार असेल तर मी माझ्या पूर्ण अंगाला सिंदूर फासून घेतो. तर या कुंकवाचं एवढं महत्व आहे. बरोबर ना बुवा. बुवा काय चुकलं तर सांभाळून घे, कारण बोलताना चुका ह्या होणारच आणि तू लय श्रेष्ठस महानस. बरोबर ना बुवा, नाही ना. हा तर म्हणून म्हणते माताजी जाऊ